नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या शेंगा करतोय। त्याच्यासाठी सगळ्यात पहिला आपण आता कुकर घेतलेला आहे। शेंगा आपण साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत मी। कुकर मध्ये आपण टाकून धुवून घ्यायच्या त्या स्वच्छ पाण्याने। त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून आपण वाफवून घ्यायचं त्याला। किंचित मीठ टाकलंय आणि आता आपण वाफ काढली कुकरची। शिट्टी करायची नाही, फक्त थोडंसं वाफ आली की लगेच बंद करायचा गॅस आणि शेंगा काढून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही, वाफेवर शिजवलं तरी चालतील, कुकरला लावलंच पाहिजे असं काही नाही। आता आपण त्याच्यासाठी मसाला करतोय। कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय आपण आता मसाला करून घेतोय। कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलंय आपण, लसूण घेतलाय आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेतलाय। हे सगळं आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहे। बघू शकता, थोडं पाणी घालून आपण वाटून घेतलाय मसाला। त्यात आपण पॅन ठेवले, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलंय। 1 ते 2 चमचे तेल घेतले आपण। जिरं टाकलंय तेल गरम झाल्यानंतर। लाल तिखट टाकले आपण, लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद टाकले आणि मसाला टाकला आपण। हा साठवणीचा मसाला आहे, तुमच्या आवडीनुसार 1-1.5 चमच्यापर्यंत टाकू शकता तुम्ही। आता आपण हा वाटून घेतलेला मसाला टाकतोय। मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकलं। मीठ अगदी कमी टाकायचंय, कारण शेवगा शिजताना पण आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपण हे वाफवलेले शेंगा टाकून घेतोय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मसाला सगळ्या व्यवस्थित शेंगांना लागला पाहिजे। आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मसाल्याला तेल पण सुटलेले आहे, शेंगा पण आपले छान झालेले आहेत। या पद्धतीने आता आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे।